विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। काल 9 डिसेंबर या ठिकाणी ओबीसी एल्गार महामेळाव्याचं या इंदापूर तालुक्यात मधून आयोजन केलेलं होतं। त्या कार्यक्रमाला आदरणीय भुजबळ साहेब असतील, जानकर साहेब असतील, प्रकाश अण्णा शेंडके असतील, पडळकर साहेब असतील, टी.पी. मुंडे असतील, बरेच नेते महाराष्ट्रातले ओबीसीचे या ठिकाणी उपस्थित राहिले होते। आज या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा पहिला ओबीसी महाएल्गार मेळावा होत असताना लाखोंच्या संख्येने या ठिकाणी जनसमुदाय उभा आल्यानंतर या ठिकाणी कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीने पार पडत असताना परवा जसा तहसीलदारांनी सांगितलं की पत्र्याचं शेड लावलं, ज्यावेळेला आम्ही पोलीस स्टेशनला गेलो की साहेबाला म्हणलं, साहेब म्हणले होते रस्ता आम्हाला बंद करायचा आहे। पण त्यावेळेला साहेबांचं मला तिथं वाद झाल्यानंतर मला म्हणले 1 मिनिटात मी परमिशन रद्द करतो। मी त्या पवार साहेबाला म्हणलं, तुझ्यात जर हिंमत असली तू 1 मिनिटात ना 1 तासात बंद करून टाक, आमची परमिशन कॅन्सल कर, तुला दाखवतो म्हणलं काय असतंय ओबीसीची ताकद ती। 25 लोकांसाठी लाखो लोकांना तू अडवू शकतो का म्हणलं। तरी सुद्धा त्यांनी कुणाचं न ऐकता ती पत्रा ठोकला, लोकांची अडवणूक केली। जे बाहेरून येणारे लोक तिथं त्या ठिकाणी अडवले गेले, 2-1.5 किलोमीटर त्यांना यायला घालून तिथं यायला लागलं। त्यामुळं असल्या अधिकाऱ्याला शासनाने या ठिकाणी निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे आणि त्यांना लांब टाकलं पाहिजे। ज्या ठिकाणी वाळवंट असेल असल्या ठिकाणी असल्या अधिकाऱ्यांना टाकले पाहिजे। अधिकाऱ्याची भूमिका कसली असली पाहिजे, जर मी ह्या पदावर बसलेलो असेल तर जो समाज माझ्या पुढे येईल त्याला सगळ्याला सारखा न्याय द्यायची भूमिका त्याची असली पाहिजे। मी मराठा समाज आहे म्हणून मी मराठा समाजाची बाजू उचलली नाही पाहिजे। अधिकाऱ्याची जबाबदारी काय असली पाहिजे की त्या खुर्चीवर बसल्यावर येणाऱ्या प्रत्येक लोकाला सारखा न्याय द्यायची भूमिका त्याची असली पाहिजे। तर असं न करता जातीवादाच्या माध्यमातून जर इथं साहेबाच्या माध्यमातून जातीवाद पसरत असेल तर या साहेबाला या ठिकाणी ठेवलं नाही पाहिजे। या ठिकाणी असा अधिकारी आला पाहिजे। आज या इंदापूर तालुक्यामध्ये कमीत कमी 75 ते 80% ओबीसी समाज असणारा हा तालुका आहे। त्यामुळं ह्या तालुक्याला असा अधिकारी असला पाहिजे की सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन त्या जाती धर्माला न्याय देणारा अधिकारी असला पाहिजे। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर असे अधिकारी या ठिकाणी आले तर ह्या अधिकाऱ्यांना ह्या ओबीसी संघटनांच्या माध्यमातून आम्ही काय सोडणार नाही। त्यामुळं येणाऱ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या जाती धर्माला बरोबर काम केलं पाहिजे। काल आदरणीय पडळ साहेब ज्यावेळेला त्या ठिकाणी दुधाचं आंदोलन चालू असताना त्या ठिकाणी त्या आंदोलकाला भेटायला जात असताना ह्यांना इतका माज कशाला चाललाय हो की तुम्ही जर आमदाराला चपल्या दगड फेकून हाणायला लागला तर आमच्यासारख्या गोरगरीब ओबीसीचं काय करणार तुम्ही। इतका कशाचा माज चाललाय, सत्तेचा माज आहे तुम्हाला, पैशाचा माज आहे, कशाचा माज चाललाय या मराठा समाजाच्या आंदोलकांना। आज या बीडमध्ये आंदोलन करत असताना आमदाराची घरं जाळली, त्या ठिकाणी माळी समाजाचा आमचा राऊत आहे त्या 4 कोटीचं हॉटेल जाळलं गेलं। या माड्यामध्ये न्हावी समाजाचे तुळशी गावामध्ये मतदान का केलं नाही म्हणून त्यांना घरी जाऊन बायका पोरांना मारलं तुम्ही। या पंढरपूर सारख्या ठिकाणी क्षीरसागर म्हणून अपंग आहे 2 पायाने मुलगा, त्या मराठा समाजाचा आंदोलन चालू असताना त्याची शासनाची अंत्ययात्रा पिटवलेली अंत्ययात्रा काढली असताना त्या पिटवलेल्या अंत्ययात्रेवर त्याला ढकलायची, लाटा काढायची क्षीरसागर मुलाला का त्यांनी काय म्हणलं होतं की आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं, आम्हाला अधिकार नाही का आमचा हक्क मागायचा। त्यामुळं अशा लोकांना शासनाने ह्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करून ह्यांना मोका अंतर्गत अटक केली पाहिजे। ह्यांचा जी माजलेपणा आहे ही डिपार्टमेंटने ह्यांचा उतरवला पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये आज ह्या महाराष्ट्रामध्ये 70 ते 80% ओबीसी समाज एक गोट झालेला आहे। त्यामुळं येणारा काळ हा मराठ्यांसाठी लय भयानक धोकादायक असेल। जी तुम्ही म्हणताय ना की आमचे 160-150 आमदार आहे, 10 सुद्धा बेला उरणार नाहीत। आम्ही सगळी जर एक झालो ना ओबीसी समाज महाराष्ट्रामध्ये 10 सुद्धा राहायचे नाहीत। आमच्या ओबीसीच्या जीवावर गेली 75 वर्ष तुम्ही सत्ता भोगत असताना आमदार तुमचे, खासदार तुमचे, कारखाने तुमचे, शिक्षण संस्था तुमच्या,
सगळ्या गोष्टी तुमच्या, मुख्यमंत्री तुमचे, उपमुख्यमंत्री तुमचे, आम्हाला दिलेच काय? त्या आरक्षणच्या माध्यमातून ग्रामपंचायतचा एखादा सरपंच निवडून येतोय, नगरसेवक एखादा निवडून येतोय, जिल्हा परिषद एखादा निवडून येतोय, पंचायत समितीचा सदस्य एखादा निवडून येतोय, ह्याच्या पुढे दिलेच काय आम्हाला? त्यामुळं येणाऱ्या काळात ह्या ओबीसीच्या माध्यमातून जे आज संघटन होत आहे महाराष्ट्रामध्ये, आम्ही तर आता ध्येयच मानलंय की या महाराष्ट्रामध्ये वाड्या वस्त्यावर जिथं एक घर असेल तिथं ओबीसीच्या घरात आम्ही जाणार आहे. त्यामुळे इतकं भयानक आमचं ओबीसी संकट येणाऱ्या काळामध्ये उभं आहे 2024ला. त्याच्यामुळं मराठा समाजांनी व्यवस्थित वागलं पाहिजे. हा ओबीसी समाज तुमच्या पाठीमागे गेली 75 वर्षे उभा राहत असताना ह्या ओबीसी समाजाने तुम्हाला आजरावाची सुद्धा कधी भाषा केली नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य घडविलं, राज्य घडवत असताना त्यांच्या पाठीमागे खरा बारा बुलुतेदार खंबीरपणे उभा राहिला. ज्या मराठा समाजात जे पळून गेले त्यांची सगळी लिस्ट आहे आमच्याकडे. शिवाजी महाराजांना विरोध करणारे कोण मराठे होते त्यांचे 90 आमच्याकडे. संभाजी महाराजांचे जेव्हा देहाचे तुकडे केले त्यावेळेला हे सगळे मराठे पळून गेले. त्यावेळेला महाराष्ट्राच्या लोकांनी त्यांना धन दिलं. कुठे गेले ते मराठे त्यावेळेला? तुम्ही नीट विचार केला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर ह्या ओबीसीच्या नादी लागला तुम्हाला रस्त्यावर फिरायची मुश्किल होईल. तुम्ही परवा यांनी इंदापूर बंद केलं तर आठवत असेल या सगळ्या पत्रकारांना. मी आकुर्डीला चालवतो तर सराटीच्या पुलावर ह्यांनी टायर पिटली होती, बावल्यात टायर पिटली होती, हायवा आडव्या लावल्या होत्या. 7-7, 8-8 किलोमीटर लहान लहान मुलांना शाळेत शाळा सुटल्यावर चालत जायला लागलं. तुमची नाही का त्यात मुलं? त्या शिक्षण शिकत घेत असताना त्यात तुमची मुलं नाहीत का मराठीची? तुम्ही काय करता तुम्हाला त्याचं भान तर आहे का? 8-8, 10-10 किलोमीटर लहान लहान मुलांना तुम्ही शाळेत सुद्धा जाऊन दिलं नाही, चालत लावलं तुम्ही. गावबंदी काय? तुमचं गाव, तुमचं महाराष्ट्र आहे काय? राज्य म्हणजे काय सगळ्या महाराष्ट्राचे मालक आहेत का? आमच्यामुळे तुम्ही राज्य लक्षात घ्या की बुलुतेदार तुमच्या मागं खंबीरपणे उभा राहिला म्हणून तुम्ही राज्य झालाय. त्यामुळे राज्याने प्रजेला द्यायचं असतं, प्रजेला त्रास द्यायचा नसतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्व मराठा बांधवांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे. आज भुजबळ साहेबांसारख्या 76 वर्षाच्या नेत्याला तुम्ही आजरावीची भाषा बोलताय. कोण जरंगे? त्याची लायकी आहे का? ऊस तोडणारा जरंगे. तू काय केलं मराठा समाजासाठी? काय योगदान दिलं? तसं भुजबळ साहेबांनी 93 साली 376 जातीतल्या ओबीसीला न्याय द्यायची भूमिका केली. आज भुजबळ साहेबांमुळे हे आरक्षण 93ला मिळलं, VP सरकारमुळं. आज 376 जातीला त्यांना न्याय मिळतोय, शिक्षणात मिळतोय, राजकीय क्षेत्रात मिळतोय, सामाजिक क्षेत्रात मिळतोय. तू काय केलं? तू फक्त काडी लावून पेटवायचं केलं, ओबीसीचं मराठाचं भांडण लावायचं काम केलं. आजरावीची भाषा बोलतोय. तुझ्यापाशी दांडके आहेत, आमच्यापाशी कोयते आहेत ना, माझ्यापाशी कोयते आहेत, येळ आहेत, आमच्या सुतारापाशी हातोडे आहेत, गण आहेत, धनगरापाशी फरशी कुणाले, या घिसाड्यांपाशी बसशेत. काय पाहिजे आमच्याकडून तुम्हाला? तुमच्याकडे काय नाही तेवढं आमच्याकडे. भाषा व्यवस्थित बोलली पाहिजे. आमच्या लोकांनी बुलुतेदारांनी शिवाजी महाराजांच्यासाठी आपली स्वतःची मुंडकी कापली. तुम्ही काय केलं? तुम्ही पळून गेला. त्यामुळं तुमची किती कुवत आहे ही कुणाला सांगायची गरज नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा ओबीसी समाज या ठिकाणी जर आरेरावीची भाषा तुम्ही जर या इथून पुढे केली तर तुम्हाला त्याचं उत्तर आमच्या पद्धतीने आम्ही सगळे देऊ, एवढंच या ठिकाणी बोलतो. एक बंद आहे, राहू द्या, ती बंद झाली. काल खरी घटना जिथं घडली तिथं मी माऊली वाघमोडे उपस्थित होतो स्वतः. तर विषय आता त्या काय झाला की शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब काटे यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभा केले. तिथं शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभा केल्यानंतर हजार शेतकरी दररोज त्यांना भेट देत आहेत. तर त्यांचा आणि पडळकर साहेबांचा फोन झाला आणि आता इथं काही नावं घेता येत नाहीत, पण मला सुद्धा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा म्हणजे आदरणीय वरिष्ठ नेत्यांचा फोन आला. तिथं आदरणीय पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष वासुदेवराव काळे सुद्धा भेटून गेले आणि राष्ट्रीय पातळीच्या कार्यकर्त्यांचा मला राज्य लेवलच्या कार्यकर्त्यांचा
म्हणजे नेत्यांचा फोन आला की अण्णा काटेंच्या आंदोलनाला पडळकर साहेबांना भेट द्या. तर पडळकर साहेबांचं अण्णा काटेंचं बोलणं झालं. अण्णा काटे स्वतः तिथं म्हणले की त्या पोरांना मी सगळ्यांना सांगितलंय, आदरणीय हर्षवर्धन पाटलाचे बंधू मयूर पाटील त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं, विष्णुपंत मकर मी होतो, त्यांनी साऊंड ओपन करून फोन केला आणि तिथं सांगितलं की आमची काय अडचण नाही त्या पोरांना सगळ्या, आणि त्या पोरांनी सांगितलं की तिथं येऊ द्या, आमची काय अडचण नाही. का तर तो कार्यकर्ता अण्णा काटे, शिवधर्म फाउंडेशनचा अध्यक्ष अण्णा काटे हो बावनकुळे साहेबांच्या जवळचा आहे, फडणवीस साहेबांच्या जवळचा आहे, वासुदेव काळे भेटायला आलते. तर अण्णा काटेंनी तिथं सांगितलं की ही काय माझ्या म्हणजे मी सांगितले त्यांना, मयूर पाटलांनी स्वतः सांगितलं की मी सांगितले त्यांना. त्यामुळं पडळकर साहेब त्यांना भेटायला गेल्यानंतर काय समाजकंटकाने, मराठा समाज काय सगळ्यात टार्गेट नाही, पण काही समाजकंटकाने जी काय कृत्य केलं ते अजिबात बरोबर नाही. ज्या गावच्या गोरी त्याच गावच्या बाबळे आहेत. आम्ही सगळ्यांना ओळखतो. त्यांनी असं काय समजू नये की इथनं पुढं काय आपल्या एकमेकाला तालुक्यातच वागायचंय. ही काय गोष्ट झालेली गोष्ट आम्ही त्याचा निषेध करतो. ही गोष्ट काय बरोबर नाही. आणि जो दगड हाणल्यानंतर जो कुत्रा दगडावर चावतो, पण आम्ही त्यातली नाही. आम्ही फार तज्ज्ञ आहे, सगळ्यांना माहिती आहे. जी दगड कोण हाणतंय त्याच्याकडे बघत नाही, हाणायला लावलेला हात छाटून काढू एवढं तुम्हाला सांगतो पत्रकार परिषदेच्या माध्यमातून. आम्ही काय लुचेपुचे नाही, आम्ही सुद्धा सगळं ओळखून असतो, पण काही गोष्टी बोलायच्या नसतात. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आज पांडुरंग चिंते असतील, शशिकांत तर्गे असतील, तमाम ओबीसी समाज असत. 75% इंदापूर तालुक्यामध्ये ओबीसी समाज आहे. 75% असताना सुद्धा जरांगे पाटलाची सभा झाली. तिथं बाळासाहेब व्यवहारे असतील, हनुमंत खोकटे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आहेत. बाळासाहेब व्यवहारे तुम्ही पाणी तिथं वाटलं, आम्ही होतो. तर जरांगे पाटलाला आम्ही विरोध केला का? 75% लोकांनी जर विरोध करायला ठरवलं तर तुम्हाला चालता येणार नाही, बाजारपेठेत वागता येणार नाही, एवढं ध्यानात ठेवा. आणि ज्याने कोणी पाठीशी हात दिलाय, ज्याला वाटत असेल की मी ह्या नाही, त्या मराठा समाजाच्या नेत्यांनी परवा इंदापूर बंद आहे, आमचा मेळावा आहे उद्या, तर त्या मेळाव्यात त्यांनी बाईट द्यावी. अण्णा काटेंचं सुद्धा आमचं बोलणं झालंय. अण्णा काटेंना म्हणलं तुम्ही विश्वासाने त्यांना बोलवलं. आज काही कार्यकर्त्यांचं उलट फोन आहेत की अण्णा काटेंनी बोलून घेऊन अण्णा काटेंनी धोका केला, पण अण्णा काटे तसं नाही. आमचा विश्वास आहे अण्णा काटेंवरती. अण्णा काटेसाठी मला वरिष्ठ नेत्यांचा फोन आलता, त्यांचं मी नाव घेऊ शकत नाही. वरिष्ठ भारतीय जनता पार्टीच्या राज्य लेवलच्या नेत्यांचा फोन आलता, म्हणून आम्ही त्यांना घेऊन गेलतो. आणि विश्वासाने घात केला नाही. अण्णा काटेचं बरोबर आहे, पण काही समाजकंटकावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही आमची कळकळीची विनंती आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.